नांदेडमध्ये एका प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित शेवट झालाय। एका 25 वर्षीय तरुणाचा मुलीच्या वडिलांनी आणि भावाने निर्घृण हत्या केली आहे। या प्रकरणामध्ये आता त्या बापाला आणि त्या मुलीच्या भावाला पोलिसांनी अटक देखील केली आहे। मात्र यावेळी ज्यावेळी त्याचा मृतदेह त्या मुलाच्या घरी आणण्यात आलेला होता त्यावेळी त्या मुलीचा टाहो आणि तिचं हृदय पिळवटून टाकणारं रडणं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। हे प्रकरण नेमकं कसं घडलेलं होतं आणि हे ऑनर किलिंग प्रकरण नांदेडमध्ये कशा प्रकारे समोर आलंय पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। नांदेडमध्ये सैराट, प्रियकराचा घात। प्रेयसीच्या कुटुंबानं प्रियकराला संपवलं। आंतरजातीय प्रेमाचा रक्तरंजित शेवट। तरुणीनं थेट मृतदेहासोबत केलं लग्न। मी लग्न करेल सक्षम सोबत। सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला। नांदेड शहरात एका प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित शेवट झाला। एका 25 वर्षीय तरुणाचा मुलीच्या बापानं आणि भावानं निर्घृण खून केला। आरोपींनी तरुणावर गोळीबार केला, त्याच्या डोक्यात फरशी घालून हत्या केली। सक्षम गौतम ताटे असं मृत तरुणाचं नाव आहे। भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे नांदेड शहर हादरलाय। मृत सक्षम ताटे आणि आरोपी भावाची आधी मैत्री होती, मात्र सक्षम ताटे याचं आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम जुळलं। ही बाब समजल्यानंतर मुलीचे वडील गजानन मामिलवाड आणि भावानं त्याची समजूत काढली, पण सक्षम माघार घ्यायला तयार नव्हता। आरोपींनी सक्षमला जुनागंज भागात भेटीसाठी बोलावलं। यावेळी मुलीचे वडील, भाऊ आणि इतर 4 जण सोबत होते। 6 जणांनी मिळून सक्षमला बेदम मारहाण केली। सक्षमनं तिथून पळ काढला तेव्हा त्याच्यावर गोळीबारही केला, पण तो गोळीबारातनं बचावला आणि अखेर सक्षमच्या डोक्यात फरशी घालून त्याला जागीच संपवून टाकलं। सक्षम ताटे आणि आंचल यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। हे कळताच आंचलचे वडील गजानन भयानक संतापले। सक्षम हा वेगळ्या जातीचा असल्यानं त्यांना आंचलचं सक्षम सोबतचे प्रेमसंबंध मान्य नव्हते, पण आंचलच्या भावाने आणि वडिलांनी प्रेमानं सक्षमचा काटा काढायचा प्लॅन आखला। आंचलच्या कुटुंबियांनी आधी सक्षम सोबत जवळीक वाढवली, त्याला आपल्यावर विश्वास बसेल असं वातावरण निर्माण केलं। एवढंच नाही तर वडील आणि भाऊ 14 एप्रिलच्या कार्यक्रमात सक्षम आणि आंचल सोबत नाचलेही, त्यामुळे सक्षमला आंचलच्या कुटुंबियांवर विश्वास बसला। तर मला असं वाटायचं ना की म्हणजे माझा भाऊ कधी ना कधी या गोष्टीचा बदला काढेल, कारण की तो माझ्यासमोर त्याला मारायची धमकी देत होता, पण सक्षमला चांगलं बोलायचं समोर त्याच्या। तर माझं म्हणणं एवढंच होतं की म्हणजे सक्षमला मी म्हणाली होती की बड्डेच्या वेळेस इथे नको राहू, कारण की कसं माझे भाऊ बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला येतील आणि त्या केकमध्ये जर काही मिक्स करून वगैरे दिलं तर काय सांगता येईल ना, त्यामुळं। कारण मला स्वतःला माझ्या भावांवर बापावर भरोसा नव्हता, पण त्यांनी भरोसा असा पटवून दिलेला ना की सक्षम त्यांच्यावर खूप भरोसा करायला लागला होता। मला त्यांनी भीमजयंती डान्स करायला आणलं होतं। सक्षम, मी, माझे वडील, माझा भाऊ आम्ही सोबत डान्स केला होता, तर त्याला खूप भरोसा झाला होता। धक्कादायक बाब म्हणजे सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलनं त्याच्या पार्थिवासोबत लग्न केलं। माझे वडील आणि भाऊ जिंकूनही हरले आहेत अशी भावना आंचलनं व्यक्त केली। गुन्हे दाखल तर खरं मध्ये नव्हते। जे पोलीस कर्मचारी आहेत म्हणजे माझ्या पप्पांचे मित्र वगैरे आहेत, हे धीरज कोमुलवार, माही दासरवार वगैरे वगैरे असे म्हणजे आहेत 2-4, तर ते असं पैसा वगैरे खाऊन सक्षमचं नाव कोणत्याही केसमध्ये टाकत होते। कारण की मी कसं सक्षमला भेटायला जायची, मला जसंही टाईम भेटला, आणि माझे वडील कसं जेलमध्ये होते 2.5 वर्ष, आणि त्यासाठी मग माझ्यावर नजर ठेवण्यासाठी कोणी नव्हतं। माझे वडील आणि मोठा भाऊ माझा जेलमध्ये होते, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, सक्षमलाही म्हणजे जेलमध्येच ठेवायचा प्लॅन केला आणि त्याच्यावर असं एकामागे एक असं चुकीचे म्हणजे असं गलत गुन्हे टाकण्यात आले। सक्षम आणि आंचल 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते। सक्षमवर मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल होता, पण हे सगळे गुन्हे खोटे होते आणि जिच्या वडिलांनीच पोलिसांच्या मदतीनं खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आंचलनं केलाय। ह्यांना एकदम कडक शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या सक्षम सोबत असं केलं ना तर ह्यांना सुद्धा अशीच मौत आली पाहिजे आणि मेले पाहिजे। सर्वच जणांना फाशी झाली पाहिजे, विषय संपला। त्यावेळेस तुझं समाधान होईल?
एकदम समाधान होईल माझं. आता तो पुढचं आयुष्य याच घरात काढणार. इथेच सक्षमच्या मम्मीपासून तर सक्षम दूर झाला ना, आता मी आहे त्यांच्याजवळ, मी राहील, मी त्यांना सांभाळेल. आचलनं आपल्या वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. इथून पुढचं आयुष्य ती आता सक्षमच्या आईसोबत जगणार आहे. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड.